अस्तित्वात नसलेल्या प्राध्यापकांच्या नावे 9 लाख रुपये पगार काढून तो परस्पर हडप करण्यात आला आहे। येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून या संबंधी बुधवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात माजी कुलगुरूंसह 8 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे। किल्ला तलावात बुधवारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे। मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। मार्केट पोलिसांनी सुमारे 43 ते 47 वर्षीय महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे। अळवण गल्ली शहापूर येथील एका कारखानदाराचा पानिपत म्हणजेच हरियाणाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे। सोमवारी ही घटना घडली असून बुधवारी नोएडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मधुसूदन बाबूराव कदम वय 56 असे कारखानदाराचे नाव आहे। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली, मुलगा, 3 भाऊ बहीण असा परिवार आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असल्याने आचारसंहितेचा बडगा उगारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे। महापौर, उपमहापौरांची वाहने कार्यालयाने जमा करून घेतली आहेत। त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौरांच्या कक्षांना टाळे ठोकून महापौर, उपमहापौरांना कार्यालयात पाय ठेवण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे। कक्षांना टाळे ठोकण्याच्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। शिव बसवनगर येथील श्री ज्योतिबा देवस्थानमध्ये शनिवारी दिनांक 31 मार्च रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक, पाद्यपूजा, अलंकार पूजा व दवना अर्पण करून आरती करण्यात येणार आहे। तसेच रात्री 8 वाजता महाआरती होणार आहे। काळा दिन व महामेळावा भरविण्याबाबत परवानगीची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केली असता त्यांना 5 लाख रुपयाचे वैयक्तिक हमीपत्र देण्यास सांगण्यात आले होते। त्याला विरोध करताच मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी हे प्रकरण पोलीस उपायुक्तांकडे सोपविले। बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 11व्या लोकमान्य चषक बेळगाव जिल्हा वरिष्ठांच्या साखळी फुटबॉल स्पर्धेत बुधवारी फास्ट फॉरवर्ड FC व दर्शन युनायटेड FC संघांनी दणदणीत विजय मिळविला। येत्या दिनांक 31 मार्च रोजी होणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे आणि सभा यशस्वी करावी असे आवाहन शहापूर येथे आयोजित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व्यापक बैठकीत करण्यात आले। गंगापुरी मठ, कोरे गल्ली येथेही बैठक झाली। भगवान महावीर जनकल्याण महोत्सवानिमित्त राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर भगवान महावीरांऐवजी गौतम बुद्धांचा फोटो वापरण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनाला व अधिकाऱ्यांना राष्ट्रपुरुषाची ओळख नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। ॲटोनगर कनबर्गी परिसरातील कत्तलखान्यावर छापे मारून तेथे आढळलेले मांस परीक्षणासाठी हैदराबाद येथील NRCM प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। या मांसाचे नमुन्यात गाय व वासरांचे मांस आल्याचे प्रयोग शाळेने स्पष्ट केले असून कत्तलखान्यांमध्ये गोहत्या होत असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे। हे अहवाल पुढील प्रक्रियांसाठी न्यायालयात सादर करण्यात आले आहेत। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आचारसंहितेला प्रारंभ झाला आहे। या आचारसंहितेबाबत निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन व सूचना केल्या। ख्रिश्चन धर्मीयांच्या बेळगाव डायोसिसतर्फे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी जागृती कार्यक्रम राबविण्यात आला। यावेळी पुरुष व महिला कैद्यांसाठी खेळ व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विजेत्यांना बक्षिसाचे वाटपही करण्यात आले। श्री भगवान महावीर जनकल्याण उत्सव संघाच्या वतीने महावीर भवन येथे महावीर जयंती निमित्त बुधवारी विविध कार्यक्रम पार पडले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तिसरा क्रॉस विजयनगर येथील रहिवासी यशवंत शिवराम मोरे वय 83 यांचे दिनांक 27 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे। शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथील रहिवासी यल्लूबाई देवाप्पा जांगडे वय 85 यांचे दिनांक 27 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 8 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे।
सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.